करतो आणि अखिलेश मस्त गाणं बोलतोय. गाणं बोल अखिलेश. आवाज कसा आहे तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा. पाहिजे तेवढी धूल आहे बघा. भिवंडी भिवंडी बोलतोय भिवंडी. गाईस आता या ठिकाणी आपला आउटलेट चढवायचं आहे वरती. वरती स्टँड टाकून झालेलं आहे. आता जाऊया आउटलेट चढवायला वरती. अखिलेश क्या बोलताय? खाना पिना खाया की नाही खाया दोन्ही? गाईस फायनली आपल्याला लिकेज भेटलेलं आहे. या ठिकाणी एक कॉईल लिकेज झालेली आहे आणि आता कॉईल आपला खोला लागेल. बघा दिसते बुडबुड तुम्हाला या ठिकाणी निघतं बघा. त्या ठिकाणी लिकेज झालेलं मशीन. आता हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. मित्रांनो आता तुम्ही काल बघितलं असेल की गुड्डूबाईची जे AC आउटडोर होता त्याच्यामध्ये कंप्रेसरचा प्रॉब्लेम निघाला. त्याच्यामुळे आता आम्ही कंप्रेसर घेऊन चाललो आहे. त्या कंप्रेसर देऊन त्याला सांगून लवकर लवकर बनव. मग आम्ही वापस त्याला घ्यायला पण जाऊ. तर जाऊया मला द्यायला. या ठिकाणी आता आपण आउटडोर दिलेलं आहे. आता थोड्या वेळेपर्यंत भेटेल आपल्याला. बघू आज भेटतो का उद्या भेटतोय. काहीच आता आपण आलो हॉलीमेरी स्कूल जवळ मित्रांनो. तर हॉलीमेरी स्कूल मित्र या ठिकाणी आपला आता AC फिटिंग करायचे. सर्व सामान तर आपण आणलं आहे बघा. पाईप आहे, ड्रिल मशीन आहे, त्याच्यानंतर बॅग पण आहे आणि स्टँड आहे. इथे ठोकायचं वरती. आता लवकरात लवकरचं काम पटापट होईल. फटाफट काम करायचं आहे. ॲक्च्युली जाम कॉल पेंडिंग आहेत आपल्या इथे. गरमी एवढी वाढली त्यामुळे कॉलला जाम पेंडिंग आहेत. तर पटापट आपण या ठिकाणी फिटिंग करून घेऊया आता वरती. त्याच्या ठिकाणी बोर्ड तिकडे दिला आहे बघा आणि या ठिकाणी ऑप्शनच नाही बोर्डचा. कुठे तिथे ऑप्शन नाही आहे. त्यासाठी आपण इकडे जुगाड करतो आहे. आता इकडे ट्यूबलाईट होती. ट्यूबलाईट काढून आता आपण या ठिकाणी आता जॉईंट मारतो ड्रिल मशीन. कारण आपलं AC इथंच फिटिंग करायचे. तिथे एकही कुठेही बोर्ड नाही आहे. त्या कारणामुळे आपण या ठिकाणी आता जॉईन करतो ड्रिल मशीन. बघू शकता जुगाड. काही या ठिकाणी आता आपण सर्व्हिस पण करून घेऊया. इंडोर आउटडोर दोन्हीसुद्धा. बघा धूल जाऊ तिथे. धूल 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 आहे बघा. कारण भिवंडीमध्ये आपण राहतो. वीस बाजूलाच रोड आहे आणि पाहिजे तेवढी धूल आहे बघा. भिवंडी भिवंडी बोलतो भिवंडी. गटारासारखं पाणी. गटारासारखं पाणी. गटार गटार काला काला पाणी. काला काला पाणी. पायपिंग झालेली आहे. आता आपण या ठिकाणी स्टँड ठोकायचं. या ठिकाणी बघू शकतो मित्रांनो. आता स्टँड ठोकून झालेलं आहे. आता वापस या ठिकाणी आपण स्टँड ठोकायचं आहे. फटाफट ठोकून घेऊया. गाईस आता या ठिकाणी आपला आउटलेट चढवायचं आहे वरती. वरती स्टँड ठोकून झालेलं आहे. आता जाऊया आउटलेट चढवायला वरती डायरेक्ट. आता या ठिकाणी AC फिटिंग झालेली आहे आणि आता या ठिकाणी आपण आता स्पेशल टाकतोय मशीनमध्ये. स्पेशल आपण चेक करू लिकेज तर नाही आहे मशीन. नट ठिकाणी लिकेज तर नाही कुठे चेक करू आणि लगेच गॅस टाकून देऊ लगेच आपण. या ठिकाणी पसार बघा. इकडे अखिलेश बसला आहे आणि पसार बघा. इकडे बघा जेट पंप. ACचा जेव्हा फिटिंग असतं ना मित्रांनो तेव्हा जाम तिकडे नुसतं सामान पडलेला असतो. जिथं बघा तिथे. आता आपल्या याच्यामध्ये R22 नंबरचा गॅस टाकतोय बघा. या ठिकाणी बघू शकता मित्रांनो आतमध्ये गॅस जातोय. आता हलो हलो एकदम फील होतोय. R22 नंबरचा गॅस याच्यामध्ये जातोय हलो हलो. अखिलेश क्या बोलताय? खाना पीना खाया कि नहीं खाया तूने? सुबह से यही से लगा रहे. काहीच फायनली आपली AC फिटिंग झालेली आहे बघू शकता या ठिकाणी. आणि अजूनपर्यंत आम्ही जेवलो नाहीये. 4 वाजले मित्रांनो आणि अजूनपर्यंत जेवलो नाही. आता पटापट जाऊया जेवायला. जाम भूक लागले. आता हॉलीमध्ये स्कूलमध्ये अजून आहे मी. बघूया आता या ठिकाणी पसारा बघा. पसारा 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 पाहिजे तेवढा पसारा या ठिकाणी. अजून जेट पंप करायचं ओला. त्यानंतर तिकडे अजून जरा पाणी मारायचं आहे. इकडे पाणी मारायचं आहे अजून. तर पटापट पाणी मारून आणि जाऊ पहिला जेवायला. मला जेव्हा इथं ढाबा आहे. ढाबा बसू जेवायला. गाईच आता आपण जेवायला मस्त चिकन मसाला घेतला आहे आणि रोटी खाऊन घ्या पटापट आणि वापस एक ऑर्डरला जायचं आहे आपल्याला. गाईच वापस आलो आम्ही दुकानावरती. दुकान काही सामान ठेवतो आणि फक्त आपला जेटप्रमाणे बॅग घ्यायचं आहे आणि एक बाटला आहे तो घ्यायचा आहे. आणि आपला जायचं मित्रांनो अंजूर गावात. अंजूर गावामध्ये तेवढं काय सर्व्हिस किंवा गॅस चार्जिंग थोडं करायचं आहे. पाहूया कस्टमर बोलले आहे सर्व्हिस करायचं. जाऊ सर्व्हिस करायला. मग जाऊन पहिला बघू नक्की प्रॉब्लेम काय आहे. त्यानंतर गोलूचा आपला कस्टमर आहे. बघू जाऊ. कस्टमरच्या घरी पोचले आपण. गोलू आम्हाला कस्टमर दिले. गोलू काय असं मदत करतात आम्हाला. गाईस या मशीनमध्ये कुठेतरी गॅस लिकेज झाला आहे. ते आता गॅस आपण शोधूया म्हणजे कुठे लिकेज झाला आहे तो. त्या ठिकाणी आता स्पेशल पंप लावून आपण आता स्पेशल टाकतो आतमध्ये. हे बघा स्पेशल जातो हलो हलो. 100 गेले अजून 400 टाकायचं आपला म्हणजे समजेल कुठं लिकेज आहे तो.
मग सरळ पाण्याने आपण चेक करू एक एक कॉईल नक्की कुठं आहे. लिकेज भेटलं तुम्हाला लगेच दाखवतो काहीच. या ठिकाणी आता आपण लिकेज चेक करतो आणि अखिलेश मस्त गाणं बोलतोय. गाणं बोल अखिलेश. वा वा, आवाज कसा आहे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा गाईज. गाईज तुम्ही नजारा बघा समोर, नजारा काय भारी नजारा दिसतोय. सूर्य मावळताना त्या ठिकाणी बघू शकता गाईज. अंजूर गावा पण तुम्ही हा फुटेज आपण कव्हर करतोय. किती भारी नजारा आहे गाईज. फायनली आपल्याला लिकेज भेटलेले आहे. या ठिकाणी एक कॉईल लिकेज झालेली आहे आणि आता कॉईल आपला खोला लागेल. बघा दिसते बुडबुड तुम्हाला या ठिकाणी निघतं बघा. त्या ठिकाणी लिकेज झालेलं मशीन. आता आपण हे मशीन खाली उतरून घेऊ आणि रिपेअर करायला देऊ. काय चालू आहे अखिलेश त्या ठिकाणी आता कॉईल देण्यासाठी. या ठिकाणी रिपेअरिंगला देतोय कॉईल. आता बघू कधी भेटेल आता आपल्याला. मित्रांनो आता आम्ही आलो आहे किमापाव खायला कापावाडीला. किमापाव या ठिकाणी भेटतो. कापड ज्यांचं जवळच आहे. आता खाऊन घेऊया किमापाव. चला गाईस आता ब्लॉग एंड करतो. होली मेरी स्कूलमध्ये आपलं खूप टाईम गेला कारण तिकडे फिटिंग करायची होती, सर्व्हिस करायची होती, त्यानंतर स्टँड ठोकायचं होतं. एवढं काम असताना सुद्धा आपण तिकडे मी ॲक्च्युली 12 वाजता गेलो आणि तिकडे मला 4-4:30 वाजले. दुपारी जेवलो पण नंतर 4-4:30 वाजता जेवलो. त्याच्यामुळे तिकडे खूप दमलो. चला आता मी करतो ब्लॉग एंड. तर आवडलं तर लाईक करा, शेअर करा, चॅनलमध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.